आणि एक महत्त्वाची बातमी आहे, अब की बार 400 पार हा जनतेचा आवाज होता असं दिंडोरीच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांनी म्हटलंय। 5 वर्ष जनतेसोबत राहून काम केलं असं देखील भारती पवार म्हणाल्या। दिंडोरीमधील जनता माझ्या पाठीशी आहे आणि आपला विजय निश्चित होईल असा दावा भारती पवार यांनी केला। दिंडोरीमध्ये महायुतीच्या भारती पवार विरुद्ध महाविकास आघाडीचे भास्कर भगरे असा जोरदार सामना पाहायला मिळाला। आपल्यासोबत आहेत दिंडोरी लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार भारती पवार। तर आपलं TV9 मध्ये स्वागत आहे। पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने कौल दिसतोय। एक्झिट पोलच्या माध्यमातून जर बघितलं तर पुन्हा एकदा पंतप्रधान देशाचे हे नरेंद्र मोदी होतील असं दिसतंय, काय सांगाल? नक्कीच बघा, निवडणुकींच्या आधीच एक वातावरण तयार झालं होतं आणि हा जनतेचाच आवाज होता की अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार। मला असं वाटतं की पहिल्यांदा असं झालं की इतके कार्यतत्पर आणि विश्वप्रिय नेता म्हणून ज्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची कार्यशैली लोकांना आवडली। डायरेक्ट ट्रान्सपरन्सी मोडवर, DBT मोडवर योजना पोहोचवल्या आणि आम्हालाही कधी वाटलं नव्हतं की एखाद्या गावात, खेडेगावात गेलं, अगदी दूरवर गेलं, आदिवासी पाड्यावर गेलं तर तिथे सुद्धा आम्ही आमचं Google स्कॅन करून पेमेंट करू शकतो। मला असं वाटतं की ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे। तुम्ही जरी विजयाचा विश्वास व्यक्त करत असले तरी देखील धाकधूक आहे, ती जाणवते का? नाही, मला तर नाही जाणवत आहे, कारण मी सांगते ना, मी 5 वर्ष मी इथे न थांबता, सुट्टी न घेता आम्ही पण कामच करत होतो, आम्ही पण ग्राउंडवर होतो, मंत्रालय सांभाळत होतो आणि म्हणून जनतेच्या आशीर्वादावर आमचा हा विश्वास आहे आणि नाशिक दिंडोरीमध्ये सुद्धा जनता आमच्या पाठीशी आहे, हा माझा विश्वास आहे। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।